सर्व शिवप्रेमींसाठी इतिहास गवाह आहे सादर करीत आहे शिवाजी कोण होता ऑडिओ बुक. लेखक गोविंद पानसरे. आगळा राजा शिवाजी. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरंच लिखाण झालं आहे. कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशे, गाणी, पोवाडे, इतिहास, चरित्रे इत्यादी वाङ्मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला. चित्रपटही निघालेत, व्याख्यानेही खूप झालीत आणि होत आहेत. पण एवढं सार होऊनही शिवकालाची, शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाशी पूर्णतः इमान असलेली प्रतिमा आहे असे म्हणवत नाही. लोकशाहीत राजाचे कौतुक. खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे. शिवाजी महाराजांचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता. शिवाजी महाराज हे सुद्धा एक सरंजामशाहीतीलच राजे होते. जगाने, आपल्या देशाने राजेशाही त्याज्य ठरवली. राजे रजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून संघर्ष केले. राजे रजवाडे नाहीसे केले आणि हे सर्व बरोबरच केले. राजेशाही मोडून त्या जागी आपण लोकशाही आणली आणि हे सुद्धा बरोबरच केले. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याचे शिवरायांनंतर जे काही झाले त्यावरून सुद्धा राजेशाही ही स्वीकारण्याजोगी व चालू ठेवण्याजोगी समाज व्यवस्था नव्हती हेच सिद्ध होते. प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाही साम्राज्यशाही समोर भारतातील सरंजामशाही टिकाऊ ठरू शकली नाही. यावरून सुद्धा सरंजामशाही व राजेशाही टाकाऊ समाज व्यवस्था ठरते हेच पुन्हा दिसते. पण मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो का व्हावा? त्या राजाच्या विचारात, व्यवहारात आणि चरित्रात असे काय आहे की त्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्याचे स्मरण स्फूर्तिदायक ठरावे? तसे राजे खूप होऊन गेले, पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही. त्या राजांच्या जयंत्या किंवा मयंत्या कुणी साजरा करत नाही. त्या राज्यांचे जे कुणी हयात वारस असतील ते कदाचित करत असतील. क्वचित कुणाच्या बाबतीत त्या राजांच्या संस्थानात समाविष्ट असलेल्या प्रदेशातील काही लोक कुठे कुठे असे करत असतील. परंतु शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात, जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहानं, उमेदीनं व स्फूर्तीनं साजरी केली जाते तसे इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही. असे का व्हावे? इतर राजांपेक्षा या राज्यात काय वेगळेपण आहे की ज्यामुळे असे घडत आले आहे? शिवकालीन किंवा त्यांच्या आगेमागे होऊन गेलेल्या इतर राजांपेक्षा शिवाजी तसे काय वेगळेपण होते? हे वेगळेपण समजावून घेतलं तर शिवकालाचा व शिवचरित्राचा नीट उलगडा होईल. राज्य संस्थापक. पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे कोणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेले आयतोबा नव्हते. आयत्या पिठावर रेघोट्या उठवणे सोपे असते, त्यात फारसे कौतुकास्पद काहीच नसते. वारसा हक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले. शिवाजी महाराज वारसा हक्काने राजे बनलेले नव्हते. त्यांनी राज्य निर्माण केले. ते राज्य संस्थापक होते. राज्य निर्माण करणे सोपे नव्हते व नसते. शिवरायांनी ते केले. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे. शिवरायांनी जेव्हा राज्य निर्माण केले तेव्हा तत्सम इतरांच्या मनात तसा विचार सुद्धा येत नव्हता. मग तसा व्यवहार होण्याची गोष्ट दूरच. या किंवा त्या शाहीची इमाने इतबारे चाकरी करावी, या किंवा त्या दरबाराची मर्जी राखावी, त्यासाठी लाचारी पत्करावी आणि कसे तरी करून इनाम मिळवावे, जहागिरी मिळवावी आणि त्यातच आयुष्याची इति कर्तव्यता मानावी असे इतर करीत. त्या काळात शिवरायांनी राज्य स्थापनेची मनीषा बाळगली, तसा विचार केला, त्याची नीट योजना आखली, तसा व्यवहार केला आणि राज्य स्थापन केले. तथापि राज्य स्थापन करणारे शिवराय हे काही एकमेव राजे नव्हते. काही थोडे इतरही होते. त्या थोड्या इतरांना सुद्धा जनमानसात शिवाजी महाराजांना मिळाले तसे स्थान मिळाले नाही. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढच्या भागासाठी आपल्या इतिहास गवाह आहे या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.